दादांच्या अपघाताचा मास्टरमाइंड ताब्यात? अखेर आज न्याय मिळाला? आजची ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण अजितदादांच्या विमान अपघाताच्या बाबतीत एक असा भयानक खुलासा समोर आलाय, असा पुरावा सापडलाय, ज्यामुळे एक असं मोठं नाव ताब्यात आलंय की ज्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. लोकांचा विश्वास बसत नाही, पण खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच कर्तव्यदक्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच 48 तासांत अशी गुपित माहिती आता हाती लागलीये, ज्याच्यामुळे या प्रकरणाचा जो आरोपी आहे त्याच्या मुसक्या आवळल्या जाणार. आता थेट कठोर शिक्षा. कालपर्यंत अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक बातम्या येत होत्या. कोणी म्हणत होतं विमान खराब असल्यामुळे अपघात झाला, तर कोणी म्हणत होतं कुणीतरी घोटाळा केला, कुणीतरी गेम केला. पण आता एक अशी तिसरीच गुपित माहिती समोर आलीये की ज्यामुळे या प्रकरणाचा आरोपी तर सापडलाच आहे, पण त्याचं जे नाव आहे ते नाव इतकं मोठं आहे की जे ऐकून संपूर्ण राज्य हादरलंय. पहा, अनेक दिवसांपासून न्याय मिळत नव्हता, पण हा खेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखला. त्यांनी आदेश दिला होता. त्या आदेशानुसार सगळे पुरावे 48 तासांत शोधून काढले आणि याच पुराव्यामुळे आता आरोपीला होणार कठोर शिक्षा. दर्शकांनो, ही माहिती नीटपणे ऐका, कारण की तुम्हाला जी माहिती समजणार आहे तिच्यावर भरोसा ठेवणं हे थोडंसं कठीण आहे. पण जेव्हा व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील 20 सेकंदात जो पुरावा दाखवणार आहोत, तो पुरावा पाहून तुमचा भरोसा बसल्याशिवाय राहणार नाही. एक असं नाव, एक असा व्यक्ती की ज्याने हा सगळा गेम केला. आता खरं तर ज्या दिवशी दादा आपल्यातून गेले ती तारीख होती 28 जानेवारीची. हे सगळ्या लोकांना माहीत आहे. वेळ होती 8:45 जेव्हा ते विमान खाली पडलं. लोकांना 28 तारखेपासून 28 जानेवारीपासून आजपर्यंत काय काय कसं कसं घडलंय हे सगळं माहिती आहे. ब्लॅक बॉक्स सापडला, ब्लॅक बॉक्समधली तपास, त्याचे अहवाल, नंतर झालेल्या पत्रकार परिषदा, हे सगळं लोकांना माहिती आहे. पण 28 तारखेच्या अपघाताचा जो प्लॅन होता तो 27 तारखेच्या रात्रीच घडला होता, अशी एक धक्कादायक माहिती समोर आली. सगळा CCTV व्हिडिओ समोर आलाय. दादा जिथे मुंबईमध्ये 27 तारखेला मुक्कामी होते त्या घराचा एक महत्त्वाचा पुरावा समोर आला. मग 27 तारखेला काय झालं हे आज इतक्या दिवसांनी उघड झालंय. मुंबईतून दादा विमानात बसण्याआधी 24 तास आधी त्यांनी काय केलं, कोणाशी बोलले, त्यांना कोण भेटलं आणि कुणी हा गेम केला, सगळ्या गोष्टी आता उघड झाल्यात. एक नाही, दोन नाही, तर तब्बल शेकडो पुरावे याचे समोर आले आहेत आणि ज्यामुळे आता एका मोठ्या नावाचा पडदाफाश झाल्याची चर्चा समोर आली आहे. दादांचा जो अपघात झाला त्याच्या आदल्या रात्रीचा हिशोब आज आपण मांडणार आहोत. जिथे मैत्रीच्या नावाखाली मोठा विश्वासघात झाला असं बोललं जाऊ लागलंय. तुम्हाला वाटत असेल की ते विमान अचानक कोसळलं, पण सत्य अजिबात तसं नाही. कारण की हा जो खेळ होता याची सुरुवात 27 जानेवारीच्या रात्रीच खरं तर झाली होती. त्या रात्री दादा निवांत होते. त्यांना आपल्या गावी बारामतीला जायचं होतं, त्यामुळे आनंदित होते. पण अचानक त्यांना एक फोन आला आणि त्या फोननंतर सगळा प्लॅनच बदलला आणि त्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडला. मग तो फोन नेमका काय होता? तो फोन कोणी केला होता? तो फोन आणि अपघाताचा काय संबंध होता? हा फोन, या फोनला साधंसुधं समजू नका. या फोनविषयी स्वतः रोहित पवारांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये सांगितलंय. दिल्लीत सांगितलंय, मुंबईत सांगितलंय, पुराव्यानिशी सांगितलंय. एवढंच नाही, संजय राऊत यांनी देशाच्या संसदेत हा मुद्दा उचलला होता. हा फोन, या फोनमुळे सगळं चित्र उघडकीस आलंय. हा फोन एका फाईलच्या संदर्भात होता. ती फाईल आणि त्या फोनचा संदर्भ काय, हीच महत्त्वाची लिंक मिसिंग होती आणि तीच ती मिसिंग लिंक आता आपण जोडतोय. आज सकाळी जी माहिती ओपन झालेली आहे ती माहिती आपण घेतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 28 जानेवारीला विमान अपघात घडला. लोकांना वाटत होतं विमान अचानक कोसळलं होतं. वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल असं लोकांना वाटत होतं. पण खरा गेम आदल्या दिवशीच म्हणजे 27 तारखेच्या रात्री सुरू झाला होता. आता जर आपल्याला 28 जानेवारीला अपघात कसा घडला, अपघाताच्या आधी दादांना संपवण्याचा प्लॅन कसा आखला गेला, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 27 तारखेच्या रात्री मुंबईमध्ये जावं लागेल. त्यावेळेच्या घटना कशा समोर येत आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. लक्षात घ्या, माहिती पाहताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे काही खरं दिसत नाहीये. पण लक्षात घ्या, जे आत्तापर्यंत तुम्ही बघितलं, ज्या अफवा तुम्ही आजपर्यंत ऐकल्या, त्या खोट्या ठरवणारी ही माहिती आहे. कारण की याचा पुरावा आता दाखवला आहे त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये. दुसरी गोष्ट, एका तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक आदेश दिला होता आणि त्या आदेशानुसार आज इतक्या दिवसांनंतर सगळी माहिती समोर आली.
28 तारखेच्या आधी ज्या दिवशी अपघात घडला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला अपघात होण्याच्या 1 दिवस आधी तो दिवस जो होता तो सामान्य होता. दादांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी असायची, पण संध्याकाळ झालेली होती त्यामुळे सगळं वातावरण शांत झालं होतं. त्या दिवशी दादांनी सगळ्या फाईल अगदी वेळेवर कंप्लीट केल्या होत्या असं त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी सांगितलं होतं. आता दादांना बारामतीला यायचं होतं. ते कारने येणार होते. नेहमी ते 4 चाकी गाडीने येणं पसंत करायचे. त्यांचा ताफा तयार झाला होता, गाडी सज्ज होती. पण अचानक एक धक्कादायक घटना घडली आणि इथूनच या अपघाताची पहिली स्टेप त्या ठिकाणी सुरू झाली होती. पहिला अध्याय इथे सुरू झाला होता. दादांना एक फोन आला आणि फोनवर एक निरोप आला. तो निरोप साध्यासुध्या माणसाचा नव्हता, तर तो निरोप अत्यंत मोठ्या वजनदार नेत्याचा होता. हे आम्ही नाही तर स्वतः रोहित पवार यांनी म्हटलं होतं. पण आता रोहित पवारांकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. पण मुख्यमंत्र्यांनी तपास केल्यानंतर जेव्हा 15 पुरावे समोर आले त्याचीच माहिती आपण घेतोय. नीट ऐका, एका फाईलवर फक्त स्वाक्षरी करायची आहे असं सांगितलं गेलं. दिल्लीहून खास कागदपत्र आलंय, तुमची सही तातडीनं हवी आहे असा निरोप धाडला. पण खरंच तिथे फाईल होती का फक्त त्यांना जाळ्यात अडकवायचं होतं? मग त्यांना रोखून नक्की काय साध्य करायचं होतं? अपघात तर दुसऱ्या दिवशी झाला. लोकांना कदाचित या छोट्या गोष्टीचं गांभीर्य वाटणार नाही, पण ज्या क्षणी तो फोन आला खरा खेळ तिथूनच सुरू झाला. कारण त्या काळ रात्री जर तो कॉल आला नसता, तो निरोप पोहोचला नसता, तर महाराष्ट्राचा वाघ आज आपल्यात असता. दुर्दैव बघा, विधानसभेच्या पायऱ्या गाजवणारा आणि जनतेच्या काळजात बसणारा मोठा नेता देखील समोरचा हा घातकी डाव ओळखू शकला नाही आणि तिथेच अख्खा गेम फिरला. त्या रात्री फोनचा खेळ झाला तर दुसरीकडे विमानतळावर काहीतरी काळबेरं शिजत होतं. राऊतांनी सांगितल्यानुसार त्यांचं विमान आदल्या दिवशी गुजरातवरून येऊन धावपट्टीवर उतरलं होतं. जे विमान दुसऱ्या दिवशी उड्डाण करणार होतं त्याचे पायलट अचानक का बदलले? नेहमी दादांसोबत असणारे ते अनुभवी आणि जुने जाणते वैमानिक त्या दिवशी नेमके कुठे गायब झाले? त्यांच्याऐवजी त्या हवेच्या मार्गाची साधी माहिती नसलेल्या नवीन आणि अननुभवी वैमानिकांना कुणाच्या सांगण्यावरून कामावर ठेवलं? याचा जाब आज जनता विचारतीये. विमान क्षेत्रातील जाणकारांनी आणि प्रत्यक्ष तपासाने आता असा खळबळजनक दावा केलाय की हा बदल कुण्या एका ताकदवान आणि मोठ्या हस्तीच्या आदेशावरूनच झाला. कारण जुने चालक असते तर कदाचित विमानात केलेली तांत्रिक छेडछाड त्यांच्या चटकन लक्षात आली असती. म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक बाजूला केलं गेलं. आपल्या मर्जीतली माणसं त्या जागी बसवण्यात आली. हे शक्तिशाली नेते देशाचे माजी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे विमानतळ प्रशासन आणि यंत्रणेवर त्यांचा किती दरारा असतो हे वेगळं सांगायला नको. याच सत्तेचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर तो मोठा कट रचला असावा असा जबरदस्त संशय आता येतोय. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी कडक आदेश दिले होते. CIDची टीम अपघाताच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला लागली होती आणि अखेर आज इतक्या दिवसांनी ते धक्कादायक पुरावे हाताला लागलेत, ज्यामध्ये त्या दिवशीचं ऑडिओ रेकॉर्डिंग, विमानतळावरील CCTV कॅमेऱ्यांसोबत केलेली फेरफार, कुणाचे फोन आले, का थांबवलं, हे सगळं सविस्तर आता उघड झालंय. फडणवीस साहेब मोठी कारवाई करून आता त्या बड्या नेत्यांच्या मुसक्या आवळणार होते अशीही माहिती समोर येतेय. पण घटनास्थळावर ज्या वस्तू सापडल्यात त्याने संपूर्ण महाराष्ट्राचा थरकाप उडालाय. आता 15 पुराव्यांची साखळी इतकी घट्ट झालीये की लवकरच खूप मोठं नाव जगासमोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जातीये. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सडेतोडपणे या प्रकरणाचा छडा लावला असून सगळं सत्य बाहेर काढलंय. नेमके वैमानिक का बदलले याचं मुख्य कारण त्यांनी अधिवेशनात मांडल्याची बातमी आता वणव्यासारखी व्हायरल झालीये. तर मंडळी, आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या किंवा ज्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत त्या खरोखरच विचार करायला लावणाऱ्या आहेत. पण इथे मला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगायची आहे, जी तुम्ही नीट समजून घ्यायला हवी. बघा, आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती पाहिली, जी काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स किंवा पुराव्यांच्या साखळीबद्दल बोललो, ही सध्या समोर येत असलेली एक शक्यता आहे. आम्ही किंवा आमचं चॅनल यापैकी कोणत्याही अधिकृत गोष्टीची पुष्टी करत नाही. हा तपास अजूनही सुरू आहे आणि जोपर्यंत सरकार किंवा न्यायालय यावर अंतिम शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत यावर आपण केवळ एकतर्क किंवा शक्यता म्हणून पाहिलं पाहिजे. अशा घटना घडतात तेव्हा अनेक वावड्या उठतात, अनेक तर्कवितर्क लढवले जातात. आमचा उद्देश आहे तुम्हाला भीती घालण्याचा नाही,
तर समाजात सध्या काय चर्चा सुरू आहे आणि तपास यंत्रणा कोणत्या दिशेने काम करत आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे. विमानतळावरचे ते पायलट का बदलले? तो फोन कुणी केला? हे प्रश्न आजही अणुत्तरित आहेत आणि याच प्रश्नांमुळे जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला खरंच वाटतं की त्या दिवशी काहीतरी कट शिजला असावा, का तुम्हाला हा फक्त एक योगायोग वाटतोय? तुमचं मत जे काही असेल ते मग ते या तपासाच्या बाजूने किंवा विरोधात कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण देशातही तुमचं मत खूप मोलाचं आहे. तुमच्या प्रत्येक कमेंटवर आमचं लक्ष असतं, त्यामुळे मनातली शंका किंवा तुमचं मत मांडायला अजिबात घाबरू नका. खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, ही शक्यता वाटते किंवा हा योगायोग आहे. तुमची प्रतिक्रिया वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नक्की शेअर करा आणि आपल्याला महाराष्ट्रातल्या कोणाकोपऱ्यात हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांनाही त्याबद्दल माहिती मिळेल, तर्क लावले जातील, ते समजेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह आपण घेऊन येत असतो. तुर्तात इथे थांबतो. सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.